कर्जत तालुक्यातील मानिवली येथील 10वीत शिकणाऱ्या रोहित गवळी या अवघ्या 16 वर्षीय विद्यार्थ्याचा रायगड हॉस्पिटलमध्ये अपेंडिक्सच्या शस्त्रक्रियेदरम्यान झालेल्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण जिल्हा हादरला होता. 2 मार्च 2024 रोजी झालेल्या या घटनेत रोहितला भूल न देताच शस्त्रक्रिया करण्यात आली आणि उपचारातील हलगर्जीपणामुळे त्याचा मृत्यू झाला, असा गंभीर आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला होता. या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला डॉक्टर अमरसिंह कांबळे, डॉक्टर मोहम्मद मुस्ताक, डॉक्टर तेजस हुजरे आणि डॉक्टर शिवकुमार यादव यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. मात्र भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणात थेट मेडिकल काउन्सिलकडे धाव घेत असा युक्तिवाद केला की हॉस्पिटलमध्ये घडणाऱ्या अशा गंभीर घटनांना केवळ हॉस्पिटलच नव्हे तर तिथली व्यवस्थापन समिती देखील तितकीच जबाबदार असते. सोमय्या यांच्या या तक्रारीची दखल घेत मेडिकल काउन्सिलने हॉस्पिटल व्यवस्थापन समितीला सहआरोपी करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार नेरळ पोलिसांनी आता ठोस पावले उचलत हॉस्पिटल व्यवस्थापन समितीचे चेअरमन डॉक्टर नंदकुमार तासगावकर, सेक्रेटरी यादवराव कांबळे, जॉईंट सेक्रेटरी वंदना तासगावकर तसेच विश्वस्त शशिकांत गंगावणे आणि चंद्रशेखर सुळगावकर या 5ही जणांना या मृत्यू प्रकरणासाठी जबाबदार धरत त्यांना सहआरोपी केले आहे. पोलिसांनी या सर्वांविरुद्ध कर्जतच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात सुनावणी दोषारोपपत्र चार्जशीट दाखल केले असून व्यवस्थापन समितीच्या या निष्काळजीपणामुळे एका निष्पाप विद्यार्थ्याचा बळी गेल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या कारवाईमुळे रायगड जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून पीडित कुटुंबाला आता न्याय मिळण्याच्या आशा उंचावल्या आहेत. नमस्कार, मी संदेश कराले. माझा भाचा रोहित भगवान गवली हा उपचारादरम्यानसाठी रायगड हॉस्पिटल येथे आला होता मागील 2 वर्षापूर्वी 20 फेब्रुवारी 24. तर त्या काळात येथे तो उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. यात रायगड हॉस्पिटल येथील डॉक्टर यांच्या निष्काळजीपणामुळे, हलगर्जीपणामुळे त्याचा या ठिकाणी मृत्यू झाला होता. आम्ही तसेच मानवाधिकार आयोग मुंबई आणि मेडिकल काउन्सिल मुंबई येथे दाद मागितली होती. तर त्यांना कोर्टाने दोषी ठरवले आहे आणि त्यांच्यावर FIR सुद्धा दाखल झाले. त्यांना तसेच व्यवस्थापन समिती त्यांच्यासुद्धा आम्ही आता अर्ज दिलेला आहे, नेरळ पोलीस स्टेशनला निवेदन दिलं आहे. त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हावी. याच्यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी, तरच आमच्या भाच्याला रोहितला न्याय मिळेल.